आता आम्ही जाऊन येतो, 1 घंटा हमें दीजिए, हम मीटिंग करते, हम चर्चा करते. आणि यांचे असे कोणते लीगल ॲडवायझर आहेत, जे बेकायदेशीर काम करण्यासाठी यांना सल्ला देतात? आता त्यांची नावं सुद्धा जाहीर करायला पाहिजे. म्हणजे जसं आणि जेव्हा मी तिला भेटायला गेले आणि ती माझ्या जवळ रडत होती मिठी मारून, आणि तिचं वाक्य होतं की श्वेता, त्यांनी लायकी काढली माझी. आम्ही त्यांना म्हणजे ती वॉशरूमला आम्ही गेलो होतो, मी मध्ये होते, बाहेर त्या 2 जणी रडत होत्या आणि त्यांच्या तोंडचं हे वाक्य आहे सर, की काही होऊ शकत नाही आपल्या ह्या देशात, दलित आहेत आपण, आपली लायकीच नाही ह्या देशात जगण्याची. म्हणजे कुठल्याही सामान्य व्यक्तीला पोलीस स्टेशनचा ऍड्रेस पण माहित नाही पाहिजे, इतकी चांगली व्यवस्था. अर्थात ही स्वप्नवत आहे, मला असं म्हणायचं म्हणजे असं होऊच शकत नाही हे मलाही कळतं. नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या 2-3 दिवसांपासून पुण्यातल्या प्रकरणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे आणि या निमित्तानं महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नेमकी काय झालेली आहे याचं चित्र सुद्धा समोर आलेलं आहे. एकतर 3 मुली ज्यांच्या चौकशीसाठी औरंगाबादवरनं पोलिसांचं एक पथक पुण्यात पोहोचतं आणि ही चौकशी करताना पोलिसी खात्याचे जे सगळे नियम आहेत ते सगळे नियम धाब्यावर बसवले जातात. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा या मुलींची मागणी आहे की अॅट्रॉसिटीची FIR दाखल व्हावी, तर ती तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस तयार नाहीयेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये नंतर काही राजकीय व्यक्ती सुद्धा सहभागी झाल्या. सुजात आंबेडकर तिथं आले, रोहित पवार आले, पण याच्यानंतर सुद्धा पोलिसांनी FIR अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये दाखल करायला अजूनही नकार दिलेला आहे. म्हणजे हे एक असं प्रकरण आहे की ज्या प्रकरणाच्या निमित्तानं पोलीस कशा पद्धतीनं कायदा कुणासाठी आणि किती वेगवेगळ्या पद्धतीनं वापरतायत याचं चित्र सगळा महाराष्ट्र बघतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खात्याचा कारभार आहे आणि एरवी पुण्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा आपण ऐकत असतो. कायदा आणि सुव्यवस्थेच्या किती प्रकरणांची चर्चा गेल्या वर्षभरामध्ये पुण्यात झालेली आहे हे सांगायला म्हणजे आत्ता अगदी थोडक्यात उल्लेख करायचा झाला तर अगदी पोर्शे प्रकरणापासून ते अगदी वैष्णवी हगवणे प्रकरण असेल, पुण्यातल्या मंगेशकर हॉस्पिटलचं प्रकरण असेल, वेगवेगळी टोळी युद्ध पण इथं चालू असतातच. या प्रकरणामध्ये जी प्राथमिकता आणि जी कर्तव्य दक्षता पोलीस दाखवत नाहीत, ती कर्तव्य दक्षता मात्र या एका प्रकरणामध्ये इतकी पोलीस का दाखवतायत? एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरातलं एका मिसिंग विवाहित महिलेचं हे प्रकरण आहे. तक्रार दाखल होते आणि त्याच्यानंतर या सगळ्याचा छडा लावण्यासाठी पोलीस इथं पोहोचलेले होते. जे काही घडलंय ते सगळ्या तुम्ही लोकांनी पाहिलेलं आहे, पण या निमित्तानं आपण काही बेसिक प्रश्नांची चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आता या चर्चेमध्ये सामाजिक कार्यकर्त्या ज्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये निकरानं लढा दिल्या त्या श्वेता पाटील आहेत. सोबतच ज्येष्ठ वकील कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे हे सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि IT प्रोफेशनल संवेदनशील लेखक आणि बा भीमा नावाच्या मॅगझिनचे संपादक आशिष शिंदे हे सुद्धा आता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आपण या सगळ्यांशी चर्चा करणार आहोत. तर सुरुवात आपण श्वेतापासून करूयात. श्वेता, गेल्या 2-3 दिवसामध्ये एका FIR साठी तुम्ही काय पद्धतीचा संघर्ष करताय हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल तर आपण बोलूच, पण मला एक पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की आता म्हणजे अगदी या क्षणाला तुमच्या मनामध्ये या संपूर्ण प्रकरणाबद्दल पुढची म्हणजे स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे? जेव्हा पोलीस आता FIR दाखल करत नाहीयेत तेव्हा पुढचं पाऊल तुमचं नेमकं काय असणार आहे? आम्ही सर न्यायालयीन मार्गाने आता लढायचा निर्णय घेतलाय. सेशन कोर्टात आज आम्ही सेशन कोर्टात जातोय. काही दिवसांमध्ये आम्ही हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात जायची पण तयारी ठेवली आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ह्या सगळ्या प्रकरणात लिगल ह्या सगळ्या धर्तीवर आमच्या सोबत आहेत. त्यांच्या ते जसं म्हणतील किंवा ते जसं आम्हाला सुचवत आहे की काय करता येऊ शकतं अजून, त्या पद्धतीने आम्ही पुढे जायचा निर्णय घेतलाय. आणि हा पण एक मुद्दा आहे की हे जे सगळं काही झालं म्हणजे ते त्या दिवशी रात्री जे मुलींसोबत वागलं गेलं त्याच्यासाठीची अॅट्रॉसिटी, त्याच्यासाठीचे गुन्हे दाखल करणं ही मागणी होती. FIR म्हणजे गुन्हे दाखल करणं ही एक मागणी होती. पण त्यानंतर आता मागच्या 2-3 दिवसात त्यांनी जसं वागवलंय, ज्या पद्धतीने ते वागतायत, त्यासाठी आता जर बाहेरच्या संघटनांनी, पक्षांनी आणि इथल्या नेत्यांनी आणि ह्या समाजाने आमच्या पाठीशी उभं राहावं आणि प्रेशर एक ग्रुप तयार व्हावा अशी आमची इच्छा आहे. तर ते पण आम्ही लोकांशी बोलतोय. बरं,
मुळामध्ये अनेक लोकांना हा प्रश्न आहे, याच्याबद्दल खूप चर्चा पण होत आहेत, लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की मुळात हे प्रकरण औरंगाबादमध्ये एका मिसिंग महिलेचं होतं. ती महिला विवाहित आहे आणि नंतर ती तिथून गायब होते. 19 जुलैला ही तक्रार औरंगाबाद मधल्या सातारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होते आणि त्याच्यानंतर पुणे पोलिसांचं पथक ही चौकशी करण्यासाठी इथं आलेलं होतं. तर या महिलेशी श्वेता तुमचा नेमका संबंध कधी आला आणि तिची आणि तुमची याच्या आधीपासून ओळख होती का, पूर्वपरिचय होता का, की केवळ मदतीसाठी एक फोन आलाय म्हणून तुम्ही मदत करायला गेला होता त्या प्रकरणात? सर, त्या मुलीला मी आमच्यापैकी कुणीच, म्हणजे मी सुद्धा आधी कधीच भेटलेले नव्हते, मी ओळखत नव्हते. कधीतरी 20-21 म्हणजे 2-1 आठवड्यापूर्वी काहीतरी माझ्या एका मैत्रिणीला फोन आलाय की अशी एक दीदी मला मी असं घर सोडून आले आणि तुझा नंबर मला मिळालाय की तू सोशल वर्कर आहेस, तर मला मदत करशील का. माझी मैत्रीण जे एका एनजीओ मध्ये काम करते, पण ती शिक्षण ह्या प्रश्नाला घेऊन काम करते. तर तिने मला कॉन्टॅक्ट केला की तू वुमन एम्पॉवरमेंट आणि महिलांच्या सोबत काम करणाऱ्या संघटनांसोबत काम करते, ह्या मुलीला मदत करता येईल का. आता मी हे काम करत असल्याने त्या मुलीला मी म्हटलं की फोनवर मला हे समजून घेता येत नाही. मी लगेच तिला भेटले त्याच दिवशी, कदाचित 20 किंवा 21 तारखेला मी तिला भेटली असेल, मला तारीख पण आठवत नाही व्यवस्थित. भेटले तिला, तिची मी स्टोरी ऐकून घेतली. ती डोमेस्टिक व्हायलन्सची शिकार होती. तिचं लग्न पण वैध नव्हतं. तिच्या नवऱ्याचं पहिलं लग्न झालंय, त्याचा डिवोर्स झाला नाही, हिचं फसवून लग्न झालंय, त्याची इलिगल बायको आहे. तर ती म्हणून मी ती घरातून पळून आली होती. तिला तिचे सासरे मारून टाकतील असं तिला भीती वाटत होती, किंवा ती आत्महत्या तरी करेल असं. तर ती म्हटली मला घरी नाही जायचं, मी शिकलेली आहे, मी याच्या आधी नोकरी केली आहे, मी बिझनेस केलेला आहे, मी माझी राहील, मला ना आई वडिलांकडे जायचं ना सासरी जायचंय, पण मला माझ्या सुरक्षिततेची भीती वाटते, मला हे मारून टाकतील अशी मला भीती वाटते सासरचे लोक. तर मग मी काय करायचं म्हणून माझी एक मैत्रीण वकील आहे, ऍडव्होकेट परिक्रमा खोत, तिच्या ऑफिसला संध्याकाळी तिला घेऊन आले 4-4:30च्या दरम्यान. त्याच दिवशी परिक्रमाने सुचवलं की पोलीस कंप्लेंट करावी लागेल. तिने सांगितलं पोलीस कंप्लेंट करायची नाही. मग आम्ही तिला वन स्टॉप सखी सेंटर, जे महिला आणि बालकल्याण विभागाचं हे आहे, शेल्टर होम आहे महिलांसाठी, तिथे तिची कंप्लेंट लगेच दुसऱ्या दिवशी रजिस्टर करून घेतली. त्याच्यानंतर ती तिची निघून गेली. तिचा आमच्याशी कॉन्टॅक्ट राहिला नाही, कदाचित तिने नंबर पण बदलला, त्याच्यामुळे तसा काहीच कॉन्टॅक्ट राहिला नाही. आणि अचानक मग 3-4 दिवसापूर्वी मला तिचा एका नवीन नंबरवरून फोन आला की दीदी मला 1-2 दिवस राहण्यासाठी जागा मिळेल का, कारण की मी कोथरूड परिसरामध्ये क्लास लावलेत, मी पीजीला शिफ्ट होणार आहे, पण त्याच्या आधी मला जागा हवी आहे. आणि त्या भावनेतून मी माझ्या मैत्रिणींना विचारलं, 2 मैत्रिणींना, की तुमच्या रूमवर तिला तुम्ही ठेवाल का. 31 तारखेला रात्री ती 10 वाजता आली, 1 तारखेला सकाळी 12-12:30च्या दरम्यान निघून गेली. एवढाच काय तो तिचा आणि त्यांचा संबंध आला. माझ्याशी मला ती एकदा भेटली आणि त्यांना ती त्या दिवशी भेटली, एवढाच आमचा संबंध आला. ती आमची मैत्रीण होती ना, तिला ओळखत होतो. तिच्या घरी आहे, तिच्या आई वडिलांच्या घरी. सर आम्हाला हो, म्हणजे वन स्टॉप सखी सेंटर कडून मिळालेली ऑफिशियल माहिती. आता मला आमचं तिच्याशी बोलणं नाही झालंय. पण असीम सर, या प्रकरणामध्ये नेमका गुन्हा कुठं घडलेला आहे, म्हणजे एखाद्या महिलेला एक मदत हवी आहे, सज्ञान आहे, ती विवाहित आहे, ती पुण्यामध्ये येते, त्याच्यानंतर तिला मदत करण्यासाठी म्हणून या मुली येतात आणि त्यांनी पण म्हणजे जे काही नियम आहेत, कायदे आहेत, त्याच्यानुसार मदत केलेली आहे. तरी सुद्धा जर पोलीस असं वागतायत आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्याची पार्श्वभूमी बघता हे किती गंभीर आहे की 3 दिवसांपासून या मुली विनवणी करतायत आणि तरी देखील FIR घेतली जात नाही. म्हणजे मी आता जस्ट वाचत होतो की अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला म्हणजे निर्दोष आहात तुम्ही हे सिद्ध करण्याची जबाबदारी जी आहे ती संबंधित आरोपींच्या वरती आहे. तर असं असताना सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका तुम्हाला काय वाटते? म्हणजे पुणे पोलिसांची प्रतिमा ही आम्ही स्वतः अनुभवलेली आहे. जेव्हा निर्भय बनोच्या आमच्या सगळ्या कामकाजाच्या संदर्भात त्यांनी आक्षेप घेतले आणि आम्हालाच अडवून ठेवलं आणि आमच्यावर हल्ला झालेला असताना त्या हल्लेखोरांवर अत्यंत माइल्ड स्वरूपाचे गुन्हे लावले. तेव्हा जेव्हा आम्ही अमितेश कुमारला म्हटलं तेव्हा त्यांनी हेच उत्तर दिलं, नेमकं हेच, म्हणजे त्यांचं हे पॅटर्न ठरलेलं आहे. म्हणून मी सांगतोय, त्यांनी सांगितलं की प्रथम दर्शनी आम्हाला खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दिसत नाही. तुम्ही पोलीस आहात का न्यायाधीश आहात? तेव्हाच त्यांना प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतरच्या अनेक 2-3 प्रकरणांमध्ये मला त्यांची अशाच प्रकारची राजकीय स्वरूपाची भूमिका दिसलेली आहे. त्यामुळे त्यांचं वर्तन अत्यंत आक्षेपार्ह आहे, प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. या प्रकरणामध्ये त्या 3 मुलींवर आणि त्यांना मदत करणाऱ्या सगळ्यांवर पदोपदी अपमान झालेला आहे. त्यांचा बेकायदेशीरता त्यांना अनुभवावी लागलेली आहे.
म्हणजे आता साधी गोष्ट आपण पाहिली की सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की केवळ सीसीटीव्ही लावायचे नाही. आता आकाश शिंदे आपल्या सोबत आहेत, सॉरी आशिष, ते आशिष. IT मध्ये आहेत, तर ते सांगू शकतील की असे कॅमेरे लावले पाहिजे, असे आदेश आहेत ज्याच्यामध्ये केवळ ऑडिओ नाही, सॉरी व्हिडिओ नाही तर ऑडिओ सुद्धा आला पाहिजे, अशा प्रकारचे कॅमेरे लावले पाहिजे. ते कॅमेरे केवळ बाह्य भागात लावायचे नाही, तर तुमची तिथे पोलीस लॉकअप किंवा कस्टडी आहे तिथे सुद्धा ते लावले पाहिजे. ही पारदर्शकता निर्माण करण्यासाठीची जी प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली आहे ती या पोलीस स्टेशनमध्येच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये नाही. आणि मग त्या भागात नेऊन मारहाण करायची, जिथे कॅमेरे नाही तिथे नेऊन मग मारझोड करायची, त्यांचा अपमान करायचा, हा प्रकार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा या मुलींसोबत झालेला आहे. आणि त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज म्हणजे एक महत्वाचा पुरावा ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात आपल्याला मिळणारच नाही. अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ती सुद्धा मानवी हक्कांचं उल्लंघन करणारी आहे. दुसरं असं की सातत्याने हे म्हणतात की ते हिंदी बोलणारे असल्यामुळे चौकशी करेंगे असं म्हणतात ते अमितेश कुमार. हा, कशाची चौकशी करेंगे, कशासाठी चौकशी करेंगे? हा, तुम्हाला चौकशी करायला नेमलेलं आहे का तिथे? प्रथम दर्शनी असं झालेलं आहे का, हे झालेलं आहे का? तुम्हाला पोलीस म्हणून काम करायचं आहे कायदा आणि सुव्यवस्था रोखण्यासाठी, तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच काम करायचं आहे, न्यायाधीश बनण्याचा प्रयत्न करायचा नाही, हे स्पष्ट आहे अगदी. आता काल काय पण संभाजी कदम नावाचे जे DCP आहेत त्यांचा एक इंटरव्ह्यू मी ऐकत होतो. हाच शब्द जो तुम्ही सांगितलेला आहे प्रथम दर्शनी, आमची म्हणजे आम्हाला असं वाटत नाही. मुळात प्रथम दर्शनी हा निष्कर्ष बरोबर आहे तुमचं, की कुठल्या आधारावरती त्यांनी हे काढलं? म्हणजे या 3 मुली त्यांच्यासोबत जे घडलं ते डिटेल तपशीलवार सांगतायत. त्यांच्या कंप्लेंटमध्ये 11 मुद्दे आहेत की त्यांच्यासोबत कशी व्हर्बली सेक्शुअल हॅरॅसमेंट झालेली आहे. आणि हे मुद्दे काय त्यांना म्हणजे काल्पनिक रित्या सुचले अशा पद्धतीनं त्यांनी ही कथा पोलिसांच्या विरोधात अशी स्वतः मनानच लिहिलेली आहे. आणि जरी समजा असं कोणी मनानं लिहित असेल तर इतकं डिटेल वर्णन त्यांच्या स्वतःसोबतचं इतक्या कमी वेळामध्ये त्यांना कसं काय सुचू शकतं हा एक कॉमन प्रश्न आहे. त्यामुळं हे प्रथम दर्शनी हे खरं तर म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की न्यायाधीशाचं काम पोलीस करतायत. दुसरी गोष्ट तुम्ही आता जो सीसीटीव्हीचा उल्लेख केला, आपण अॅट्रॉसिटीची FIR का करत नाहीये ह्याच्यासाठी त्यांनी एक कारण दिलंय, त्याच्यात शब्द वापरलाय की प्रायव्हेट स्पेसमध्ये ही घटना घडली म्हणून. मुळात ही प्रायव्हेट स्पेस म्हणजे पोलीस स्टेशन आहे की ज्या पोलीस स्टेशनमध्ये खरं तर कायद्याचा सन्मान व्हायला पाहिजे, तिथं जर असं कृत्य घडत असेल तर उलट बाकीचे सगळे नियम बाजूला ठेवून कठोरपणे कारवाई व्हायला पाहिजे. प्रशांतजी, पोलीस स्टेशन कधीच प्रायव्हेट स्पेस होऊच शकत नाही. जिथे सामान्य माणसाला प्रवेश आहे, सामान्य माणसाच्या सोयीसाठी आणि त्यांच्या सेवा करण्यासाठी जे ठिकाण निर्माण केलेलं आहे, सरकारी कोणतंही ऑफिस असेल, ते पब्लिक प्लेसच आहे, ते कधीच प्रायव्हेट प्लेस असू शकत नाही. त्यामुळे दुसरी गोष्ट एक समजली पाहिजे आपण की सातत्याने कायदे आपण केले, त्या कायद्याची अंमलबजावणी आपण करत नाही, मग सर्वोच्च न्यायालयाला त्याचे अन्वयार्थ काढावे लागतात. आता हे आपण बघितलं की कलम 18 जे आहे SC ST ऍक्ट मधलं, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे कलम 18A मध्ये की जेव्हा एखादी व्यक्ती अशा प्रकारची तक्रार तुमच्याकडे घेऊन येते की मी दलित असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, मारहाण झाली, काही पण जे मानवी नाही ते झालं, असा अमानुष प्रकार झाला, त्या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला चौकशी करण्याचे अधिकार नाही, चौकशीची गरज नाही, तुम्ही थेट गुन्हा नोंदवला पाहिजे. मग दुसरं एक सुप्रीम कोर्टचं ललिता कुमारी म्हणून जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी गुन्हा नोंदवण्याचं काम केलं पाहिजे जेव्हा दखलपात्र गुन्ह्यासंदर्भातली तक्रार असेल. अदखलपात्र असेल तर आपण समजू शकतो की मला प्रशांत कदम यांनी जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून मी तक्रार देण्यासाठी आलो आहे, असं जर मी म्हटलं तो अदखलपात्र गुन्हा आहे. कारण की भारतीय कायद्यांमध्ये जोपर्यंत कृती होत नाही तोपर्यंत त्याची दखल फौजदारी स्वरूपाची घेतली जात नाही. इथे तर घटना घडलेली आहे, त्या घटनेचं वर्णन जे तुम्ही आता सांगितलं ते ज्या मुली करत आहेत तेव्हा तो दखलपात्र गुन्हा आहे, त्यामुळे त्याची नोंद करून घेतली पाहिजे FIR मध्ये, एवढंच पोलिसांचं काम आहे. ते त्यांनी का केलं नाही याच्यातला प्रश्न आहे. आणि शेवटचा मुद्दा मी सांगतो की विकास रवींद्र बंडगर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं जस्टिस पृथ्वीराज चव्हाण होते, त्यांनी सुद्धा हाच निर्णय दिला की चौकशी करायची नाही, ताबडतोब अटक करायची, ताबडतोब गुन्हा नोंदवायचा. मग हे पोलिसांनी का केलं नाही? म्हणजे आपले स्वतःचे पोलीस अधिकारी त्याच्यात गुंतलेले आहेत म्हणून त्यांना वाचवण्यासाठी सगळी व्यवस्था बदलून टाकायची, कायद्याचे अर्थ बदलून टाकायचे. हा जो एक नवीन जातीयवाद किंवा जो दहशतवाद आलेला आहे ना, तो व्यवस्थांच्या माध्यमातून सुरू आहे, तो कसा टॅकल करायचा आपण, हा प्रश्न आहे सगळ्यांसमोर.
आता त्यांनी जे श्वेता सांगत होते, सॉरी श्वेताने आपली श्वेताच ना, हो, श्वेता श्वेता आता जे सांगत होती की आणि आपण सगळ्यांनी व्हिडिओ पाहिले. मी तर मुंबईला होतो हायकोर्टात, मला सुद्धा त्या मुलींचे फोन आले. मंगेश मोरे म्हणून एक जो आहे त्याचा मला आधी फोन आला की तुम्ही मदत करा. मी म्हटलं मी मुंबईला आहे. पण ज्या सगळ्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचा जीवाचा आकांत आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. माझ्यासोबत काम केलेली परिक्रमा तिथे होती. तिचं सुद्धा मी सगळं ऐकलेलं आहे. आपण हे पाहू शकतो की पोलीस ज्या पद्धतीने ते प्रेस कॉन्फरन्स तिथं घेत होते, उत्तरं देत होते. आता आम्ही जाऊन येतो, 1 घंटा हमें दीजिए, हम मीटिंग करते, हम चर्चा करते. आणि यांचे असे कोणते लीगल ॲडवायझर आहेत जे बेकायदेशीर काम करण्यासाठी यांना सल्ला देतात. आता त्यांची नावं सुद्धा जाहीर करायला पाहिजे. म्हणजे जसं रस्ते खड्डेमय होतात आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की रस्ते बांधणाऱ्यांचे, कॉन्ट्रॅक्टरचे नावं तिथं लावा काळ्या पाट्यावर. बरोबर. म्हणजे आपल्या लोकांना कळेल तरी बा हे खड्डे यांच्यामुळे झाले, त्यांच्या घरावर आम्ही मोर्चा काढतो. मग तसंच बरोबर. आता हे झालं पाहिजे. पोलिसांना सल्ला देणारे हे कायदेविषयक असे कोणते सल्लागार आहेत की जे बेकायदेशीर सल्ले देत आहेत आणि त्यांच्या सल्ल्याच्या आधारे काहीतरी कागदपत्र पोलीस सरकवतात आपल्यासमोर. हा अत्यंत महत्वाचा कायदे व्यवस्थापनाचा मुद्दा आहे असं माझं मत आहे. नाही, याच्यातले कायदेशीर प्रश्न जे आहेत ते तुम्ही खूप चांगले आता समजावून सांगितले. मला एक तुम्हाला विचारायचंय की मुळामध्ये पोलिसांनी असं लिहून देणं एक अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये की आम्ही ही तक्रार करू शकत नाहीये, तर ते खूप म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच अशा केसमध्ये झालं असेल. त्याच्याबद्दलचं एक डिटेल उत्तर मला तुमच्याकडनं हवंय. पण त्याच्या आधी आशिषकडे थोडं जाऊयात. आशिष, महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी सहज नेटवरती माहिती बघितली तर 37,695 एका वर्षामध्ये महिला गायब झालेल्या आहेत. हे उत्तर स्वतः गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. इथं 19 जुलैला एक तक्रार दाखल होते आणि जेव्हा बातम्यांमध्ये नाव येत होतं की एक माजी निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून वगैरे, मला असं वाटलं की खूप मोठा अधिकारी असेल. हा PSI लेवलचा अधिकारी आहे की ज्याच्यासाठी यंत्रणा इतकी सगळी राबताना आपल्याला दिसतेय. काय वाटतं म्हणजे हे असं प्रकरण घडल्यानंतर? एक मला एक ऑब्झर्वेशन सांगायचं आहे. 1990 मध्ये एक SC/ST मायनॉरिटी कमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंटने एक रिपोर्ट सादर केलेला, ज्याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 90% दलित महिलांचा रेप एकदा किमान आयुष्यात झालेला आहे असं त्यांचं कन्क्लुजन होतं. आणि साधारणतः 30% महिलांचा आयुष्यात 2दा रेप झालेला आहे. तुम्हाला हे ऑब्झर्वेशन अजून जास्त इंटरेस्टिंग वाटेल की ज्यावेळी त्या म्हणजे हा अर्थात हा जुना काळ आहे, 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आय अंडरस्टँड, मी मान्य करतो. पण ज्यावेळी ह्या सगळ्या महिला रेप झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जायच्या तेव्हा तिथं पोलिसांनी परत रेप करण्याची टक्केवारी किंवा शक्यता ही 10% जास्त होती. 1990चा रिपोर्ट हा गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे, मी मनानं काही सांगत नाही. मग त्याच्यामध्ये बदल काय झाला आहे तर आता 2025 मध्ये साधारणतः रेपची आकडेवारी खूप कमी आली. पण जर तुम्ही सोशल ऍक्टिव्हिस्ट लोकांना विचारलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार 99% रेप केसेस रिपोर्टिंगच होत नाहीयेत, म्हणजे घेतल्या जात नाहीत. आणि हे स्पेसिफिकली SC/ST कास्ट बद्दल होत आहे. महाराष्ट्रामध्ये STच्या अगेन्स्ट होणाऱ्या अॅट्रॉसिटीज जास्त आहेत, म्हणजे आदिवासी महिलांच्या अगेन्स्ट होणाऱ्या केसेस जास्त आहेत. त्यांच्या रिपोर्ट लिहून घेतल्या जात नाहीत आणि ह्याची संख्या, ह्यांची टक्केवारी म्हणजे आता तुम्ही 36,000 केसेस सांगताय, पण नॉन रिपोर्टेड केसेसची आकडेवारी ही त्याच्या किमान 10 पट आहे. ही जी सिस्टमॅटिक ब्रुटॅलिटी आहे किंवा हे सिस्टमॅटिक रिप्रेशन आहे, हे एका मानसिकतेत नाही येत आहे. मग त्याच्यामध्ये अर्थात ती उच्च नीचता आहे वगैरे वगैरे सगळं आहे. पण महत्वाचं म्हणजे आपण पोलिसांच्या हातामध्ये अनायासे काही अनिर्बंध ताकद दिलेली आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट रिस्पॉन्डर्स म्हणून ते जात असतील तरी सुद्धा जो सत्सद विवेक बुद्धी वापरून त्यांना कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार आपण देऊन टाकतो. गावामध्ये जे पंच असतात त्यांचं जे काम असतं ऍक्च्युली, जे घटनाक्रम बघणं खरोखर झालंय का नाही, ही सगळी फॉर्मॅलिटीच्या पद्धतीने केली जाते. आता मला सांगा, त्या श्वेता आणि त्यांच्या मैत्रिणींच्या घराची झडती घेतली गेली, त्यांच्या मोबाईलची झडती घेतली, मोबाईल चेक केले. हे एकतर कुठल्याही लॉच्या ह्याच्यामध्ये परमिसिबल नाहीये. पण जरी ती झडती घेतली गेली तर त्यातनं काहीतरी एखादा कागद तयार होतो, त्या कागदाचा पंचनामा झाला पाहिजे, कोणीतरी त्याच्यावर सह्या केल्या पाहिजेत. अशी कुठलीही प्रोसिजर वापरण्याची गरज पोलिसांना वाटत नाही. अनफॉर्च्युनेटली ही प्रोसिजर न वापरता सुद्धा यातले अनेक पुरावे म्हणून कोर्टामध्ये सादर केले जातात. म्हणजे प्रोसिजरचं फक्त पोलिसांनाच पडलेलं नाहीये का, मग ज्युडिशियल सिस्टीम मध्ये सुद्धा असे अनप्रोसेस्ड पुरावे सादर केले जातात आणि
पुढे जातात, हे पण भयानक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये अर्थात महत्वाचं काय आहे, की आपल्याला कायद्याबद्दल फारशी माहिती नसते. मलाही काहीच माहिती नाहीये. तर मी शाळकरी म्हणजे 24-25 वर्षाच्या मुलींकडनं ही अपेक्षाच करू शकत नाही, की त्यांना कायद्याच्या छोट्या-मोठ्या गोष्टी माहीत असतील. एक साधं आय कार्ड विचारलं म्हणून त्या आत्ताच्या केसमध्ये त्या मुलीला जातीवाचक शिवीगाळ होते. तिच्या शरीराला स्पर्श केला जातो आणि हे एक केस नाही, हा पॅटर्न आहे. हा देशभर राबवला जातो. यूपीमध्ये अशा किमान 6,000 केसेस दरवर्षी होतायत, ज्याच्यामध्ये ॲक्टिव्हिस्ट मुलींना किंवा ज्यांनी आवाज उठवलाय अशा मुलींना त्रास दिला जातो. अशा मुलींवर ओके. रेप होतात किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट होते. ओके. म्हणजे किती गंभीर आहे हे सगळं प्रकरण. आणि म्हणजे याही गोष्टीचं नवल नाही वाटत की राजकीय लोक इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सुद्धा पोलिसांचा हा रवैया जो आहे तो कायम आहे की आम्ही FIR दाखल करणार नाही. सामान्यांची काय हालत होत असेल? एक तर केस सुरू व्हायच्या वेळीच त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होता. पोलीस असंच उठून कुठली म्हणजे 2 दिवसात 3 दिवसात उठून औरंगाबादवरनं किंवा साताऱ्यावरनं किंवा कुठल्याही दुसऱ्या शहरातनं पुणे शहरात चौकशीसाठी मिसिंग केसमध्ये येत नाहीत. तो रिस्पॉन्स हार्डली 5 दिवसाचा आहे. बरोबर. आणि जर तुम्ही थोडीशी चर्चा ऐकली की हे कोण घडवतंय, तर तुम्हाला काही नावं सुद्धा समोर येतील. ज्याच्यामध्ये मी एक माझ्या पोस्टमध्ये बीड कनेक्शन आहे म्हणून सांगितलेलं. हो, हो, हो. तर जर तुम्ही व्हिक्टिमची म्हणजे फर्स्ट व्हिक्टिम पहिली जी मुलगी होती जिच्यामुळे ही सगळी केस झाली, तिची जर कास्ट माहीत करून घेतली, तर तुम्हाला साधारणतः समजेल म्हणजे त्यांच्या सासऱ्यांची काय कास्ट होती आणि हा जो राजकीय दबाव आणणारा नेता कोण होता. हे साधारणतः आपल्याला समजतं. आणि हे मागचा वर्ष, दीड वर्ष ज्या राजकीय नेत्याबद्दल सतत चर्चा चालू आहे, की तो सगळं नेक्सस वापरून लोकांवर हे करतायत वगैरे, वगैरे. त्याच नेक्ससचा हा पण भाग आहे. आणि त्यातनंच ही केस सुरुवातीला परत पुढे येते. ज्यावेळी ती पुण्यात आली त्यावेळी मात्र त्याचं पॉवर सेंटर चेंज झालं आणि ते मग आपले सरदे सरांनी जे नाव घेतलं, आपले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचे, ते भाजपच्या एका मोठ्या नेत्याचे नातेवाईक लागतात. त्यामुळं मग पुढं काय बोलायचं असं होतं. त्यांना हातात दिलेले आहेत. म्हणजे त्यांना थेट इन्स्ट्रक्शन असतील की तुम्ही ह्यांना किंमत नका देऊ. बरोबर. आणि तीच आपल्या सगळ्यांची ॲव्हरेज साधारणतः किंमत पोलिसांनी आणि प्रशासनाने आणि सरकारने ठेवलेली आहे, की आपण त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारची किंमत नाही राखणार आहोत. नसीम सर, पुन्हा आपण मगाशी जो मुद्दा बोलत होतो की पोलिसांना इतका विश्वास आहे की या प्रकरणामध्ये आपण असं लेखी जरी लिहून दिलं की या प्रकरणामध्ये आम्ही तक्रार दाखल करू शकत नाही आणि तो कायदा अॅट्रॉसिटीचा आहे, तरी सुद्धा पोलिसांना ही भीती नाहीये. एकतर त्या मुली दलित आणि प्लस महिला असं म्हणजे 2 घटक जे संवेदनशील आहेत कायद्याच्या दृष्टीनं, तिथं जर ही बेफिकिरी असेल पोलिसांची, तर त्याला काय म्हणायचं? पोलिसांच्या दृष्टीने हे प्रकरण अॅट्रॉसिटीचं नाहीच, त्यामुळे त्यांनी ते लिहून दिलेलं आहे. त्यांच्या दृष्टीने प्रकरण नाही आहे अनुसूचित जाती जमातीवर अत्याचार करण्याचं किंवा मुलींवर कोणताही अन्याय करण्याचं हे प्रकरणच नाही म्हणून त्यांनी ते लिहून दिलेलं आहे. अन्यथा त्यांनी ते लिहून दिलं नसतं. आता त्यांना हे असं का वाटते, हा संशोधनाचा विषय आहे की मुलींवर त्या अन्याय अत्याचार झालाच नाही, त्या दलित समाजाच्या असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला नाही, पोलिसांना का वाटते, हा प्रश्न वेगळा आहे. कारण कायद्यामध्ये काय सांगितलं, त्यांनी असा विचार करण्याची पण गरज नाही, त्यांना तो अधिकार सुद्धा नाही. दखलपात्र गुन्ह्यासंदर्भात कोणी माहिती देत असेल तर त्याची दखल घेतली पाहिजे आणि तक्रार लिहून घेतली पाहिजे. तक्रारीबद्दलची शहानिशा पण करण्याची गरज नाही, संबंधित आरोपींना अटक केली पाहिजे. आता हे जे प्रथमदर्शनी काहीतरी करण्यासाठी कायदा सांगतो किंवा कोर्ट सांगते किंवा न्यायालयाचे वेगळे निर्णय सांगतात, हे का सांगतात? कारण की आपण विशिष्ट समाजाबद्दल सातत्याने बायस ठेवलेला आहे. अन्यायकारक प्रवृत्ती आपल्यामध्ये इनबिल्ट आहे आणि म्हणून आपण त्या कायद्याची अंमलबजावणी एका लेव्हलपर्यंत तरी योग्य दिशेने करावी म्हणून हे सगळे निर्णय आहेत किंवा म्हणून कलम 18 अ ची निर्मिती त्या कायद्यामध्ये आहे की तुम्ही याच दृष्टीने कायदा वापरायचा. नंतर मग तो आरोपी सिद्ध करू द्या की त्यांनी काही चूक केलेलं नाही, पण तोपर्यंत तो दोषी आहे असं मानणारा हा कायदा आहे. जसं जनरली कायद्यामध्ये काय असते की तुम्ही तुमच्यावर आरोप असेल तरी तुम्ही आरोप सिद्ध होईपर्यंत दोषी नाही, आरोपी नाही असं साधारणतः आहे. या कायद्यामध्ये हे बर्डन त्या आरोपीच्या शोल्डरवर टाकलेलं आहे की त्यांनी सिद्ध करायचं प्रथमदर्शनी तो नाही आहे, तोपर्यंत तो दोषी असं धरण्यात येईल.
मग हा जो कायद्याचा दृष्टिकोन आहे तो सगळ्या गुंडाळून ठेवून पोलीस जर काम करत असतील तर ते अत्यंत अन्यायकारक आहे. दुसरी एक छोटीशी गोष्ट मी आपल्याला सांगतो की अन्याय झालेले, अत्याचारग्रस्त असलेले, ज्यांच्यावर अन्याय होऊ शकतो आणि हिंसा होऊ शकते असे घटक ओळखण्याची क्षमता पोलिसांमध्येच नाही. त्यांना तशा प्रकारचं ट्रेनिंगच दिलेलं नाही. म्हणून आपण त्याला जाऊन तर परदेशामध्ये तुम्ही गेलात ना प्रशांत, तर विक्टिम सपोर्ट सेंटर्स पोलीस स्टेशनमध्ये आहेत, न्यायालयामध्ये आहेत. इथे विक्टिमला कोणता असिस्टन्सच नाही, कारण ते रेकॉग्निशनच नाही. जे न्यायाचे चाकं फिरवतात आणि अन्यायाविरुद्ध जे उभे राहतात ते खरं कायद्याचा आदर करणारे आहे. पोलिसांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि त्यांची बाजू समजून घेतली पाहिजे. तसं न करता अचानक बरेचदा अॅट्रॉसिटीचे सगळे प्रकरण हे राजकीय संदर्भात विचार केले जातात की अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला गेला तर मग पुणे पोलिसांची बदनामी होईल, मग सरकारची बदनामी होईल, मग कोणाची तरी बदनामी त्यांना महत्वाची वाटायला लागते, पण अन्याय झालेल्याचं जीवन त्यांना महत्वाचं वाटत नाही. हा खूप वाईट प्रसंग घडला त्याच्यामुळे पुण्यामध्ये. आणि मग जर लोक जर असं प्रशांतजी बोलायला लागले की हे इथले सीपी आहेत, इथले कोणी त्यांचे ऍडिशनल सीपी आहेत, हे सगळे एका विशिष्ट जात समूहाचे आहेत आणि त्याच्यामुळे असं करतात असं म्हटलं तर आपण काय उत्तर देणार? कारण आपण सतत ते सांगतो की कायदा सगळ्यांसाठी समान आहे. मग आपण पोलिसांची इमेज चांगली ठेवण्यासाठी कसं काम करायचं हा प्रश्न याच्यातून निर्माण होतो. बरोबर. या संपूर्ण प्रकरणामध्ये मला अजून एका गोष्टीची पण थोडी गंमत वाटली, म्हणजे त्याच्याबद्दल थोडंसं मला कायदेशीर तुमच्याकडनं जरा जाणून घ्यायचंय. म्हणजे ज्या माणसासाठी ही सगळी व्यवस्था अशी वापरली जाते, ज्याच्यासाठी पोलीस एवढा सगळा तमाशा करतायत, त्या व्यक्तीचं नाव माध्यमांच्या मध्ये केवळ एक माजी पोलीस अधिकारी त्याच्या घरातलं प्रकरण म्हणून वगैरे आहे. खरं तर त्याचं नाव सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की या व्यक्तीने केलेली तक्रार होती आधी आणि त्याच्यानंतर हे सगळं झालेलं आहे. तर त्याचं नाव असं लपवण्यामध्ये, दडवण्यामध्ये म्हणजे काय त्याच्यात लॉजिक आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यातली इतर आपण जेव्हा प्रकरणं बघितली, म्हणजे खडसेंच्या जावयाचं प्रकरण होतं आता, तर त्या प्रकरणामध्ये सगळी माहिती स्वतःहून पोलीस जाहीरपणे देतात त्या केसमधली. इथं या व्यक्तीचं नाव ज्याची कंप्लेंट झालेली आहे तर ते घ्यायला, लोकांपर्यंत पोहोचवायला काय प्रॉब्लेम आहे? मी तर श्वेताला विनंती करीन त्यांच्यासोबतच्या सगळ्यांना की ते जे कोणते पोलीस अधिकारी आहे ना त्यांचं पूर्ण नाव, पत्ता सगळं जाहीर करून टाका. ते काही लपवण्याची गरज नाही. आरोपी जो आहे, आरोपीची आयडेंटिटी लपवण्याची काही पद्धत नाही आहे, विक्टिमची आयडेंटिटी लपवण्याची पद्धत आहे. आणि तुम्ही तर यांना विक्टिम सुद्धा मानत नाही आहे, त्यामुळे त्यांची कोणती आयडेंटिटी लपवणं हे आवश्यक नाही आहे. त्यांच्यावर जे आरोप आहेत ते झाले पाहिजे. कारण काय होते बरेचदा अशी पोलीस व्यवस्था आणि अशा प्रकारचं कायद्याचं व्यवस्थापन जे बायस्ड आहे असं असल्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून जे चुका करणारे आहेत त्यांचे चेहरे समोर आणले पाहिजे आणि त्यांची सामाजिक सार्वत्रिक बदनामी झाली पाहिजे. हे सुद्धा आवश्यक आहे असं मला वाटते. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याचा अपमान करणारे हे काही माणसांचं अस्तित्व, ज्यांनी आपल्या जातीशी, आपल्या जातीमुळे होणाऱ्या विषमतांशी झगडा करून उभं राहण्याचा प्रयत्न केलाय आणि करत आहे, त्यांचा अपमान करण्यासारखा आहे. हे पोलिसांना कोण सांगणार? आणि म्हणून गृहमंत्री काय करतात हा प्रश्न आपण का विचारतो? ते कोल्हापूरला आमचे मित्र आहेत राजवैभव, त्यांनी जाऊन सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन दिलं की गृहमंत्री जे आहेत त्यांचा राजीनामा घ्या, देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यायला सांगा. आता हे कोणीतरी करायला तर पाहिजे की नाही? मग त्यांना आता काही जणांनी ठरवलं, हे श्वेतासोबतचे काही जण आहेत ते अर्बन नक्षल आहेत असं त्यांनी शोध लावलेला आहे. त्यामुळे हे सगळे भारतीयत्वाचे सर्टिफिकेट आपल्याला देणार, तुम्ही माणूस आहे की नाही म्हणून आपल्याला सर्टिफिकेट देणार आणि परत अन्याय करत राहणार. ही परिस्थिती कधी बदलायची याच्याबद्दलचे प्रश्न श्वेतानी आणि तिच्यासोबतच्या सगळ्यांनी उभे केलेले आहेत. त्याचे उत्तर नसतील तर समाजाने सांगून टाकायला पाहिजे की आमच्याजवळ तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. पोलिसांनी सांगून टाकायला पाहिजे की आमच्याजवळ न्यायाची कोणती व्यवस्था तुमच्यासाठी नाही आहे. पण बसून ठेवायचं रात्रभर ही सुद्धा एक हॅरॅसमेंट आहे आणि अशा प्रकारचा छळ हा कोणीही ऐकून घेणं योग्य नाही. पुण्यातल्या सगळ्या लोकांनी खरं तर उभं राहायला पाहिजे. म्हणजे काय होते की दलित असलेल्या लोकांवर अन्याय झाला तर दलितांनी उभं राहायचं, एखादी महिला असेल तर महिलांनी उभं राहायचं. तर मी सेक्स वर्कर एरियात काम करत होतो तेव्हा सेक्स वर्करनी त्यांच्या हक्कांसाठी बोलायचं. जोपर्यंत सगळा समाज म्हणून आपण उभं राहत नाही तोपर्यंत अशा प्रश्नांवर उत्तर शोधणं कठीण जाणार आहे. पोलीस अशाच प्रकारे आपल्या सगळ्यांना बायफर्केट करून गटागटामध्ये विभागून मग हाडणार आहे आणि ते थांबवायचं असेल त्यांच्यासाठी सोपं आहे एकदम. त्यांच्यासाठी सोपं आहे ना, ते सगळीकडे तशाच प्रकारे दंगली घडून आणतायत. बरोबर. श्वेता आपल्यासोबत पुन्हा जॉईन झालेली आहे.
श्वेता, मला एक विचारायचं आहे की म्हणजे खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा तू ते फेसबुक लाईव्ह केलंस धाडसानं सगळ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं सांगून, त्याच्यानंतर मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचली. तर या सगळ्या प्रकरणामध्ये तुझा गेल्या 3-4 दिवसातला जो मानसिक संघर्ष आहे तो नेमका काय आहे आणि तुला आता या 4 दिवसात नेमकं काय शिकायला मिळालं? तिला आवाज जात नाही होते. श्वेताची फ्रेम फ्रीज झाली आहे का? हो, फ्रीज झाली. ओके. प्रशांत, मला एका बरं. मीटिंगला जायचं आहे अचानक, तर म्हणजे 8:30ला मीटिंग आहे, मला पोहोचायचं आहे. बरं. तर मी ठीक आहे. आपली रजा घेतली चालेल का? चालेल, ठीक आहे. आशिष, धन्यवाद. आपण भेटू एकदा. आपण कंटिन्यू करू. ओके. आशिष, या सगळ्या प्रकरणातनं म्हणजे जेव्हा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेची इतकी सगळी उदाहरणं आहेत गेल्या 7-8 महिन्यातली, तिथं पोलीस तत्परता दाखवत नाहीत, कर्तव्य दक्षता त्यांची कुठे गायब होते. आणि या प्रकरणामध्ये मात्र जेव्हा आपल्याच व्यवस्थेतल्या एखाद्या माणसाला प्रोटेक्ट करायचंय, त्याच्यासाठी काम करायचंय, तेव्हा मात्र पोलीस म्हणजे इतकी मर्दुमकी दाखवायला पुढे येतात. तर हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे एकूणच पोलिसी यंत्रणेबद्दलचं तुझं मत काय झालंय आणि या प्रकरणामुळं आपण काय नेमके धडे घेतले पाहिजेत असं वाटतंय? एक गोष्ट मी सांगतो की पोलीस म्हणजे पोलिसांकडं एक अनिर्बंध सत्ता आहे असं जरी आपण मान्य केलं तरी राजकीय एलिमेंट्स जे असतात, पॉलिटिकल एलिमेंट्स जे असतात, हे या पोलिसांच्याकडे असलेल्या अनिर्बंध सत्तेवर अंकुश ठेवण्याचं काम करत असतात. आणि हे तुम्ही बऱ्याच केसेसमध्ये बघितलं असेल. म्हणजे बॅलन्स ऑफ पॉवर जिथे ज्युडिशियल असेल आणि म्हणजे कायदा बनवणारे आणि कायद्याचं हे करणारे, इम्प्लिमेंटेशन करणारे, यांच्यामध्ये बरोबर सत्तेचा बॅलन्स ठेवला जातो. अनफॉर्च्युनेटली काय झालंय, ह्यांचं नेक्सस तयार झालंय आणि हे नेक्सस तयार करण्यासाठी एक सेंट्रल सिस्टीम काम करते, ज्याच्यामध्ये लोकांना धमकावणं, मग तिथं अगदी कुठले कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट घेऊ नये त्यासाठी सुद्धा पोलीस धमकावायला जातात आजकाल. म्हणजे ही सिस्टीम इतकी डिग्रेड झालेली आहे की आपण म्हणजे आता सहज म्हणून चेष्टेत आता आपलं कंपॅरिझन, महाराष्ट्राचं कंपॅरिझन युपी बिहार बरोबर व्हायला लागले. बरोबर. ही अशी मजेची गोष्ट नाहीये. 2012 साली महाराष्ट्राचा रेप रेट हा 11व्या-12व्या नंबरवर होता. रिपोर्टेड रेप रेट्स मध्ये महाराष्ट्राचे कन्व्हिक्शन जास्त चांगलं असताना सुद्धा 11-12वर होता. आता आपण 5 नंबरवर पोहोचलेलो आहे. आपल्यावर फक्त राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड अशी बिमारू राज्य आपण ज्यांना म्हणतो ती आहेत. आणि वी हॅव रिच्ड दॅट डेस्टिनेशन जिथं आपल्याला पण गायपट्ट्यामध्ये इन्क्लूड केलं जाणार आहे तर पुढच्या काही वर्षात. आणि आपलं ती प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि आपण होय, आणि हे ठरवून केलं जातंय. तुम्हाला हे सगळं राजकीय पद्धतीनं ठरवून केलं. आपलं हिंदीकरण असू दे, आपलं हिंदूकरण असू दे, म्हणजे हिंदूकरण म्हणजे हिंदुत्वीकरण असू द्या, हे सगळं ठरवून केलं जातंय. कारण जोपर्यंत आपण दक्षिणी राज्यांपासून तुटणार नाही तोपर्यंत एक सत्तेचा मोठा चंक सत्ताधारी पक्षाकडे जाणार नाहीये. आणि मग जी अनिर्बंधपणे, म्हणजे त्यांनी दक्षिणेकडचा भाग सोडूनच दिलेला आहे, तो त्यांना लागणारच नाहीये कधी. पण आपण बॉर्डरवर आहोत आणि आपल्यावरची सत्ता त्यांना कुठल्याही परिस्थितीत जाऊ द्यायची नाही. त्यासाठी प्रत्येक ऍक्टिव्हिस्ट मुलीच्या घरामध्ये हे उद्या पोहोचायला कमी करणार नाहीत, प्रत्येक ऍक्टिव्हिस्ट मुलाच्या घरामध्ये पोहोचायला कमी करणार नाहीत, आपल्या युट्यूब चॅनल्सवर बंदी आणायला कमी करणार नाहीत. मी परवाच सांगितलं 8,000 ट्विटर चॅनल्स ब्लॉक केलेत सेंट्रल गव्हर्नमेंटनं, फक्त त्या काश्मीर हल्ल्याच्या बाबतीत रिपोर्टिंग केलं म्हणून. आणि हे श्वेता असू दे किंवा तुम्ही असा किंवा वैभव असू दे, प्रथमेश असू दे, ह्या सगळ्यांच्या बाबतीत आज ना उद्या होणार आहे. त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन्स येणार आहेत. आता रिच तर तुमच्या सगळ्यांचं कमी केलेलंच आहे माझ्या मते. आता तो डायरेक्ट हिट रेस्ट्रिक्ट करण्यापर्यंत उडी जाईल आणि हे सगळं कायदेशीर पद्धतीनं केलं आहे असं भासवलं जाईल. खरं तर ते बेकायदेशीर असतं, त्याला कुठली मदर ऑफ डेमोक्रेसीचे गुणगान गात सगळे लोकशाहीची वाट लावणं असतं, त्या पद्धतीने चालू असतं. श्वेता आपल्यासोबत जॉईन झाली आहे पण पुन्हा एकदा. श्वेता, मला तोच प्रश्न विचारायचा होता की या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा तुम्ही फेसबुक लाईव्ह केलं, ज्याच्यामध्ये सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं देखील थेटपणे ती व्यथा मांडलीस, त्याच्यानंतर हे सगळे प्रकरण जे आहे त्याची व्याप्ती वाढली.
तर गेल्या 4 दिवसातला तुझा मानसिक संघर्ष नेमका काय आहे आणि तुला काय या प्रकरणात मिळालं? जेव्हा हे सगळं घडलं ते एकतर त्या मुलींना असं घेऊन जाणं, त्या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहे, जिच्या नावाने ही कंप्लेंट आहे, ती माझी जवळची मैत्रीण आहे. तिच्या तोंडून हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं त्या दिवशी रात्री तिच्याकडे गेले, तिचा एकदा फोन 4-5 तास तिने उचलला नव्हता आणि ती घरी पोहोचल्यानंतर तिने जेव्हा मला सांगितलं, आम्हाला एका फोनवरून फक्त कळलं की पोलिसांनी फोन करून सांगितलं आमच्या तुमच्या मैत्रिणी आमच्या ताब्यात आहेत. ताब्यात म्हणजे कुठे हे माहित नाही. आणि जेव्हा मी तिला भेटायला गेले आणि ती माझ्या जवळ रडत होती मिठी मारून आणि तिचं वाक्य होतं की श्वेता त्यांनी लायकी काढली माझी. आणि ह्या वाक्याचं काय करायचं हा मला प्रश्न होता. आणि तिथून आणि आम्हाला असं वाटलं की निदान कंप्लेंट घेतील आणि तिथून जो संघर्ष सुरू झाला की आमची FIRच घेत नाहीये. त्या दिवशी रात्री 1 तारखेला रात्री म्हणजे तिचं एकतर हॅरॅसमेंट झालीये त्यांची दिवसभर. रात्री आम्ही 3:30 वाजेपर्यंत कोथरूड पोलीस स्टेशनला बसून होतो. कंप्लेंट दाखल करून आलो. सकाळी परत कोथरूड पोलीस स्टेशनला होतो मेडिकल करून घ्या म्हणून. आणि कोथरूड पोलीस स्टेशनला परत तिला ती रात्रीची स्टोरी रिपीट केली, ती परत सकाळी ती रिपीट करायला लावली. 2 ऑफिसर्सने वेगवेगळ्या रिपीट करायला लावली. ती जसं जसं सांगायची तसं तसं एकतर ते की हे असं घडतंय आणि ह्या पुण्यासारख्या शहरात एका पोलीस स्टेशनमध्ये असं घडतंय याचंच एक वाईट वाटणं खूप होतं, वेदना होत्या. आणि परत त्यांनी ह्या सगळ्याला कशाला सपोर्ट न करणं, म्हणजे मदतच न देणं की नाही मेडिकल करायची गरज नाही, FIR करायची गरज नाही. हे देशमाने सरांनी 3 तास बसवून आम्हाला सांगितलं. आम्ही ससून हॉस्पिटलला गेलो, पेड मेडिकल केलं. ते एक 4-5 तासाचा आमचा संघर्ष होता. त्या रात्री आम्ही विचार करत होतो की या सगळ्याचं करायचं काय, पोलीस यंत्रणा आपल्याला मदत करत नाही. ते रात्रभर आम्ही महिला आयोग अजून कुठे कुठे ज्यांचे ईमेल मिळतील त्या सगळ्यांना ईमेल करत बसलो रात्रभर 2-3 वाजेपर्यंत. तेव्हाही त्या पोरी जाग्या होत्या. म्हणजे पहिल्या दिवसापासून दुसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी मग आम्हाला असं वाटलं कमिशनरकडे जाऊ, त्यांना आपली तक्रार सांगू. आणि 2 तास म्हणजे खरंच सांगतो सर, आम्ही आंदोलन करायचं म्हणून गेलो नव्हतं. आम्हाला असं वाटलं 15-20 लोक घेऊन गेले, आम्ही 4 जणी न जाता. आणि 15-20 लोकांनी जर कमिशनर सरांनी समजून सांगितलं की सर असं असं घडलंय तर कदाचित लगेच ते आदेश देतील आणि आमचा FIR दाखल होईल. एवढ्यासाठी आम्ही तिथे 2-3 तासात परत येऊ. आम्ही खाऊन पण गेलेलो नव्हतो की चला तिथून आल्यानंतर जेवण करू म्हणून. आणि झोप नाही काही नाही. माझं किंवा आम्ही त्यांच्या सोबत आहे त्यांचं मी म्हणतच नाहीये. ज्या 3 मुली ज्यांच्यासोबत ही सगळी हॅरॅसमेंट झाली त्या 3 दिवस ह्या सगळ्यात होत्या. आणि त्या पोलीस कमिशनर ऑफिसला गेल्यानंतर 11:15 आम्ही पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा 4:30-5 आम्ही घरी पोहोचतोय तर ह्या 4 दिवसांचं हे 4 दिवस म्हणजे वाटत नव्हतं की आपण आपल्या समोर काही सिस्टीम आहे, आपल्याकडे प्रशासन आहे, आपल्याकडे संविधान आहे आणि आपल्याकडे अधिकार असून पण आपलं काही घडत नाहीये. एक MLA आमच्या सोबत बसलेत 5-6 तास तिथे. एका पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत तिथे सुजात आंबेडकर आमच्यासोबत बसलेले, अंजली ताई आमच्यासोबत बसलेले आहे आणि तरीही काही घडत नाहीये. त्यांनी आम्हाला बसवून ठेवले. ही मानसिक जेव्हा त्यांनी 5 वाजता एक कागद आमच्या समोर ठेवला की हा रिपोर्ट आहे आणि याची हे तुम्हाला आम्ही पत्र देतोय आणि ह्या पत्रात लिहिलंय, त्या पत्रात जे काही लिहिलं होतं की कुठलाही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्या पोरींनी सर सांगितलं की आम्हाला काहीच करायचं नाही. त्या रडायला लागल्या. ते म्हटले थकलो आम्ही आता. आम्ही त्यांना म्हणजे ती वॉशरूमला आम्ही गेलो होतो, मी मध्ये होते, बाहेर त्या 2 जणी रडत होत्या आणि त्यांच्या तोंडचं हे वाक्य आहे सर की काहीच होऊ शकत नाही आपल्या ह्या देशात, दलित आहेत आपण, आपली लायकीच नाही ह्या देशात जगण्याची. आता ह्या वाक्याचं काय करायचंय, तुम्ही बाकी कायदा वगैरे वगैरे हे सगळं तुमच्यावर काही प्रेशर असेल हे सगळं, ह्या सगळ्याच्या पलीकडे मी जाऊन म्हणते की ह्या पोरींच्या ह्या तोंडाच्या वाक्याचं काय करायचं. यांना जेव्हा एवढी गर्दी त्यांच्या सोबत बसलेली असताना रात्री 5 वाजता असं वाटलं की काहीच होऊ शकत नाही, आम्ही इथून उठून जातो, काही हरकत नाही, राहू द्या, झालं ते झालं, सहन करू. तर ह्या त्यांच्या वाक्याचं काय करायचं. आणि अजूनही इतके दिवस झाल्यानंतरही समजा FIR दाखल झालेला नाही, अजूनही आमचा संघर्ष सुरूच आहे. आता आम्ही त्यांना म्हणजे आता आम्ही एकमेकांसोबत आहोत. त्यांना हेच हवंय की आम्ही मागे जावं आणि आम्ही त्यांच्या समोर गुडघे टेकावे तर म्हणावं की ठीक आहे तुम्ही जिंकलात. पण असं होणार नाही. आमचा संघर्ष आहे, आमचा बेसिक कॉन्स्टिट्युशनल राईट आहे की FIR दाखल व्हावा. कदाचित FIR दाखल झाल्यानंतर आम्ही चुकीचे ठरवू. तुम्ही जी चौकशी कराल त्यात काही कदाचित काही सापडणार किंवा कदाचित काही सापडेल, कदाचित तुम्ही अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये थोडा माईक म्यूट करतो 1-2 मिनिटं कारण इको येतोय. कारण अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जर तुम्ही खोटी केस दाखल केली तर तुमच्यावरती डिफेमेशन ची केस सुद्धा होते. म्हणजे नंतर जर पोलिसांना इतका विश्वास आहे आणि अगदी 48 तासामध्ये त्यांनी प्रथम दर्शनी याच्यामध्ये सगळं कसं चुकीचं घडलेलं आहे हे जर सांगितलेलं आहे
तर त्यांनी करू द्यायला पाहिजे होती तुम्हाला. त्यांना जर म्हणजे एवढा विश्वास आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये आपली बाजू योग्य आहे, तर ते न करता केवळ FIR दाखल करायला सुद्धा ते नकार देत आहेत. तोच मुद्दा आहे सर. आम्ही तर म्हटलं पण नाही फाशी द्या, आम्ही असं पण म्हणत नाहीये त्यांना काढून टाका, त्यांना आताच्या आता जेलमध्ये टाका, अशी कुठलीच मागणी नव्हती. आम्ही आंदोलन करायला गेलो नव्हतो. आम्ही कमिशनर सरांना भेटायला गेलो होतो की सर आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि फक्त FIR दाखल करून घ्या, बाकी जे होईल ते बघितलं जाईल ना, काही एवढंही करू नये. त्या मुलीला त्या प्रेमा पाटील मॅडमांनी धमकी दिली आहे की तुझं मर्डर होईल ह्या शहरामध्ये. मग जर ते असं उघड एका पोलीस ऑफिसरला धमकी दिली, ती मुलगी असं कसं काय फिरेल शहरात, कुठलीच पोलीस केस आणि पोलीस कंप्लेंट न करता, आणि पोलिसांकडेच जाईल ना, कुठे जाईल. आता पोलिसांनी जरी असं केलं तर कुणाकडे तक्रार दाखल करणार आहे आम्ही. जर तुम्ही इतकं सगळं तिच्या भोवती असुरक्षिततेचं वातावरण निर्माण करून ठेवलंय, तुम्ही तिला सांगितलंय की तुझा फोन ट्रॅक होतोय, तुझ्या मित्रांचा फोन ट्रॅक होतोय, तुम्ही कुठे जाताय, कुठे फिरताय, तुमचे फोटो काय चालू, तुमचं चॅटिंग काय चालू, हे आम्हाला सगळं कळतंय, तुमचे ग्रुप आम्हाला माहितीये, हे सगळं तुम्ही तिच्या समोर सांगितलंय, तर ती किती असुरक्षित फील करत असेल. आणि ह्या सगळ्यात ती मागणी काय की FIR दाखल करून घ्या. आणि सगळ्या ग्राउंड्सवर, म्हणजे तुम्ही त्या फेसबुक लाईव्ह मध्ये पण तुम्ही सगळं बघितलं असेल की लॉजिकली आणि लिगली आम्ही सातत्याने त्यांच्याशी बोलत होतो की काय हरकत आहे, तुम्ही FIR दाखल करून घेऊ शकताय. तुम्ही बाकी जे काही घडलंय त्याचा तुम्ही गुन्हा दाखल करून घेत नाहीये, कारण की त्यात तुम्ही काहीतरी कलम दाखवून असं म्हणताय चौकशी करावी लागेल. पण अॅट्रॉसिटीचा गुन्हा तर ती पण गरज नाहीये, बिना चौकशीचं तुम्ही FIR दाखल करता, तो तुम्ही करत नाहीये. तुम्ही म्हणताय चौकशीसाठी बोलवलं होतं त्या मुलींना, चौकशीसाठी बोलवल्यावर पर्सनल आयुष्यावर घसरणं, त्यांच्या जातीबद्दल विचारणं, त्यांच्या कॅरेक्टरबद्दल बोलणं, तुम्ही किती मुलांसोबत झोपताय म्हणणं, शिवीगाळ करणं, ही कोणती चौकशी होती? त्या मुलीला 6 तास पाणी दिलं नाही, तुम्ही उभं केलं, तुझी लायकी नाही खुर्चीवर बसण्याची असं म्हटलं, ही कुठली चौकशी होती? आणि अशी कुठली चौकशी ही कुठल्या कायद्याच्या चौकटीत आहे? आणि लॉजिकली पण याचं तुम्ही सांगा की फक्त कायदा नाही, पण तुम्हाला इतकं जर कळत असेल की हे माणूस असण्याचं थोडंफार लक्षण आपल्या वर्दी जरी तुम्ही घातलेली असेल, तर माणूस म्हणून जेव्हा 3 मुली तुमच्या जवळ असं सांगताय, ज्या सामान्य घरातल्या दलित मुली आहेत, त्या जेव्हा तुमच्याकडे येऊन एवढा संघर्ष करून असं सांगतायत की सर एक FIR नोंदवून घ्या, आमच्यासोबत सेक्शुअली, कास्ट बेस, व्हर्बली अब्यूज झालंय, तर त्यांचा याच्या मागे काय हेतू असेल? म्हणजे त्यांचा जॉब करणाऱ्या त्या मुली आहेत, त्यांना रोजचा जॉब आहे, त्यांच्या घरमालकांनी त्या रूम रेंटने राहतात, त्यांच्या घरमालकांनी जेव्हा त्यांच्याकडे पोलीस गेल्या असं गाड्या घेऊन, तर घर खाली करायला सांगितलंय त्या मुलींना. ज्या मुलीला त्यांनी तिच्या कामाच्या ठिकाणून उचललं, त्या कामाच्या ठिकाणून तिला सांगितलंय की तुला आम्ही कामावरून कमी करून टाकू, कसं काय असं पोलीस येत आहेत. तर हे का करत असतील त्या मुली? म्हणजे स्वतःचं घर दुसऱ्या शहरात आलेलं आहे, रेंटने राहत आहेत, बेघर होत आहेत, एका दिवसात त्यांचा जॉब जातोय. अशा काहीच पॉलिटिकल, फायनान्शियल आणि सोशल असा प्रिव्हिलेज नसलेल्या मुली इतक्या का भांडत असतील? खोटं बोलतायत म्हणून? काय कारण असं, म्हणजे तुमच्या हेतूबद्दल कसं काय तुम्हाला शंका येऊ शकते? तर आणि सातत्याने विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न चालू आहे. काहीतरी वेगळा विषय काढायचा, ते चौकशीसाठी काहीतरी त्या संभाजीनगरच्या प्रकरणाचं सातत्याने काहीतरी वेगळं बोलत राहायचं, हे सगळं सुरू आहे. तुम्ही ह्या मुद्द्यावर बोला की कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरच्या रूम मध्ये चौकशी का झाली, तिथे CCTV का नव्हते, तिथे तो त्या सासरा सखाराम सानप असलेला माणूस, त्याचं नाव सखाराम सानप आहे, जो निवडून आहे, तो तिथे का हजर होता? त्या प्रेमा पाटील मॅडमची एक मैत्रीण जी पोलीस नाही, ती तिथे 3 तास काय करत होती त्या रूम मध्ये? हे लोक काय करत होते चौकशी चालू असताना, आणि त्यांनी काय इंट्रोगेशन केलंय त्या मुलीचं? मला हाच प्रश्न फार गमतीशीर वाटला आणि धक्कादायक आहे की तो व्यक्ती ज्यानं कंप्लेंट दिलेली आहे, ज्याच्यासाठी यंत्रणा इतकी राबते, तो तिथं स्वतः हजर आहे, कुठल्या अधिकारामध्ये, आणि तो तिथे तुम्हाला प्रश्न विचारतोय वगैरे. तर हे इतका माज कसा काय पोलीस दाखवू शकतात? सर फक्त इतकंच नाहीये, तो जो माणूस आहे सखाराम सानप, जेव्हा त्यांच्या घरात तो आला तेव्हा यांना माहित होतं, सिव्हिल ड्रेस मध्ये सगळे पोलीस होते, एकच लेडीज कॉन्स्टेबल त्यांच्या सोबत होती. जेव्हा हे घरात आले, जेव्हा घर चेक केलं, तेव्हा यांनी बेडरूम सकट सगळं चेक केलंय. सखाराम सानप नावाच्या माणसाने यांचा कपाट चेक केलं, यांच्या अंडरवेअर चेक केल्यात, इनरवेअर चेक केलंय सगळं. आणि हे तर नंतर कळलं की तो पोलीस पण नव्हता. कुठल्या अधिकाराने तो माणूस यांच्या घरात घुसला? आणि तुम्ही म्हणतोय चौकशी करत होते, तर मग तो घरात कसं काय आला? तुम्ही पोलीस तिथे हजर असताना त्याने यांच्या इनरवेअर्सला हात कसं काय लावला? हे आम्हाला सांगा, ही कुठली चौकशी आहे? आणि तुमचे इतक्या चुका तुम्ही करून चुकला, इतक्या गोष्टी तुम्ही करून चुकलात ऑलरेडी, आणि आता तुम्ही सांगताय तर काहीच तथ्य नाहीये.
मग तुमचे सीसीटीव्ही का मग तुम्हाला जर असं वाटत होतं की चौकशी तर सीसीटीव्ही असल्या ठिकाणी चौकशी का झाली नाही? ज्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही देशमाने सरांकडे गेलो की FIR नोंदवून घ्या, त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी सीसीटीव्ही चेक करतो वरच्या रूम मधला, लगेच सीसीटीव्ही बघतो. आणि आम्हाला असं वाटलं खरंच सीसीटीव्ही असेल तर बरं होईल ना, की आमच्याकडे प्रूफ राहील त्यांना कशी मारहाण झालीये. ऐकू येणार नाही पण प्रूफ तर राहील, लाथाबुक्क्यांनी मारलं याचं. पण आता ते म्हणतात नाही त्या रूम मध्ये सीसीटीव्ही नाहीये. तुम्ही तुमचेच अधिकारी तुमचे स्टेटमेंट बदलताय आणि अजून पण सांगत नाहीये की त्याचं वॉरंट होतं का? एका मुलीला सर ज्या मुलीला त्यांनी तिच्या कामाच्या जागेवरून उचललं, तिचा मोबाईल 11 वाजता त्यांनी काढून घेतला होता, तिला त्यांनी विश्वंतवाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये पण नेलेलं आहे, तिला त्यांनी मुंडव्याच्या पोलीस स्टेशनमध्ये पण नेलंय, तिला कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पण आणलंय. ह्या 3 पोलीस स्टेशनमध्ये तिला घेऊन जाण्यासाठी यांच्याकडे कुठलं वॉरंट होतं? 3 ठिकाणी तिला गुन्हेगारासारखे फिरवले. आणि सर आत्ता म्हणजे ही अपडेट मी पहिल्यांदाच देते, आता संध्याकाळी तिच्या मोबाईलवर एक फोन आला होता, तिच्या ऑफिसच्या बाहेर तिच्या ऑफिसच्या बाहेर एक गाडी म्हणजे ज्यांचा बिझनेस आहे गाड्यांचा तो माणूस होता, त्याला यांनी उचलले पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आणि तो म्हटलं की आम्ही रेकॉर्ड केलंय ते सगळं, की मॅडम माझा कान पिला, काय प्रकार होतं आणि कसं काही त्यांनी मला उचललं. आणि त्याने काय म्हटलं त्याचं म्हणणं होतं की 1 वर्षापूर्वी मॅडमला सोडलं होतं आणि जे आईवडिलांना सोडलं होतं या ऑफिसमधून त्यांच्या घरी. 1 वर्षापूर्वी ज्यांचा कॉन्टॅक्ट होता आईच्याशी त्यांचा मोबाईल ट्रॅक करून त्या माणसाला उचलणं, त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेणं, हे तर आम्हाला आता कळतंय. म्हणजे यांनी किती लोकांना असं उचललं असेल ह्या प्रकरणात. आणि सांगितलं पण नाही, कारण आम्ही विचारलं तुम्हाला सांगितलं कशासाठी आणलं, म्हटले नाही फक्त कान पिला, तुला माहिती का ती मुलगी कुठे जाते, मग त्या मुलीसोबत कोण होतं आणि एक चौकशीसाठी आम्ही आणलंय आणि मारलं त्या माणसाला. त्याचं आम्ही रेकॉर्डिंग करून ठेवलंय. हे असं ते सातत्याने काही ना म्हणजे अजून जर खूपच गोष्टी बाहेर येत आहेत तर हा चौकशीचा काय भाग होते आम्हाला अजून कळलेलं नाहीये. तर तुम्ही म्हणजे कायदा माहीत असणारे सगळे लोक तिथे समोर होते, त्यांनी हा प्रश्न विचारला की कुठल्या कायद्याच्या चौकटीत हे बसतं. अमानुष आहे, ब्रुटल आहे हे. 3 दलित मुलींना तुम्ही असं वागवणं हे ब्रुटल आहे. तर याचं उत्तर द्या. तुम्ही विषय भरकटवू नका. आणि अजून त्यात एक मुद्दा होता, सातत्याने त्यांना असं म्हणणं तुम्ही लेस्बियन आहात, तुम्ही मुलांसोबत पण झोपता, तुम्ही मुलींसोबत पण झोपता, LGBTQ समुदायातले आहात. म्हणजे LGBTQ समुदायाचा पण त्यांनी अपमान केलाय. म्हणजे ते LGBTQ समुदाय पण जाणून बुजून असं कुजबूज कॅम्पेन पण चालवलं जातंय. म्हणजे अशा गोष्टी की म्हणजे या मुलींचं कॅरेक्टर असोसिनेशन करण्यासाठी या गोष्टी अशा जाणीवपूर्वक पसरवल्या पण जात आहेत. आणि सर हा विचार पण करत नाहीये की सामान्य घरातल्या दुसऱ्या गावातून इथे जॉब करायला आलेल्या त्या मुली आहेत, त्यांच्या आई वडिलांवर काय परिस्थिती ओढवत असेल हे सगळं बघताना. ते काही असं खूपच विद्रोही आणि काही मोठ्या पोस्टवर असलेली लोक नाहीयेत की ती असं सगळं सहन करून घेऊ शकते. त्या मुलींवर काय प्रेशर असेल आज हे याचा कोणीच विचार करत नाही. त्यांचा काय मोठं असेल खोटं बोलण्यात, जे पोलीस परत सांगतायत की याचा तथ्य नाही, सत्यता नाही. अतिशय धक्कादायक या संपूर्ण प्रकरणातले तपशील आहेत आणि मला तर वाटतंय की या निमित्तानं म्हणजे या केसमधला एक मुद्दा जो आहे तो कोर्टामध्ये पोहोचून याच्या संदर्भातल्या अमेंडमेंट्स कायद्यात झाल्या पाहिजेत. म्हणजे उद्या परत कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये असं सांगितलं जाऊ नये की इथं सीसीटीव्ही नाहीयेत म्हणून. हा नियम झाला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं FIR नोंदवली गेलेली नाहीये अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये, पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टाला खरं तर खडसावून सांगितलं पाहिजे आणि भविष्यामध्ये अशी हिंमत कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये झाली नाही पाहिजे. या लेवलला खरं तर हे प्रकरण गेलं पाहिजे. कारण मी जसं सुरुवातीपासून म्हटलं की एकतर दलित आहेत आणि मुली आहेत, त्यांची व्यथा सुद्धा ऐकून घेत नाहीयेत पोलीस, इतकी मगरुरी यांची वाढलेली आहे. थोडंसं आपण शेवटाकडे जाऊयात. श्वेताजी खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल. आणि आपण म्हणजे सगळेजण सोबत आहोत या सगळ्या संघर्षामध्ये. काहीतरी म्हणजे सत्याचाच विजय शेवटी होईल ही आशा उमेद आपण नक्की बाळगूयात. आशिष, जाता जाता फक्त एक शेवटचा प्रश्न की म्हणजे ज्या पद्धतीनं पोलिसांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, कॉमन माणसाला तर बेसिक गोष्टी खरं तर याच्याबद्दलच्या माहीत असणं अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई योगायोगानं दलित सरन्यायाधीश आहेत आणि अॅट्रॉसिटीचं हे प्रकरण अशा पद्धतीनं महाराष्ट्रासारख्या राज्यातले पोलीस हँडल करतायत. तर आपण म्हणजे एकतर नागरिकांच्या बाजूने सुद्धा की म्हणजे त्यांना सुद्धा या सगळ्या बेसिक गोष्टींचं ज्ञान आता असलं पाहिजे पोलिसांच्या या सगळ्या अशा गोष्टी बघता. आयडियल कंडिशन मध्ये म्हणजे खरोखर चांगलं सुराज्य जिथं असेल ना तिथं कुठल्याही नागरिकाला फक्त साधारण त्याची कर्तव्य म्हणजे रोडवर कशी गाडी चालवायची वगैरे वगैरे कायद्याचं ज्ञान पुरेसं असलं पाहिजे. जिथं स्टेट चांगलं काम करत नसते
तिथं नागरिकाला कायद्याची इत्थंभूत माहिती व्हावी अशी अपेक्षा आपण व्यक्त करावी लागते. हे फार अनफॉर्च्युनेट आहे. म्हणजे कुठल्याही सामान्य व्यक्तीला पोलीस स्टेशनचा ऍड्रेस पण माहित नाही पाहिजे, इतकी चांगली व्यवस्था. अर्थात ही स्वप्नवत आहे. मला असं म्हणायचं म्हणजे असं होऊच शकत नाही हे मलाही कळतं. मी एक ऍडिशनल अशी एक गोष्ट सांगतो की म्हणजे आता हे जे तुम्ही पोलीस ज्यांनी हे सगळं केलं, एक ठराविक जातीयवादी आणि पुरुषसत्ताकवादी मानसिकता, आणि अनफॉर्च्युनेटली आता त्याच्यामध्ये हिंदुत्ववाद पण घुसलेला आहे. म्हणजे पूर्वी फक्त आपण सरंजामी पुरुषसत्ताकवादी म्हणत होतो, आता ते धर्माची पण मदत घेत आहेत. आणि हे सगळे धर्माचे प्रतीक फ्लॉन्ट करणारी लोक आहेत आणि हे म्हणजे धर्माचा वापर करून घेत आहेत. मी हे पण परत सांगतो की धर्म सुद्धा त्यांच्या हातामध्ये असंच शस्त्र म्हणून आहे, कायदा आता शस्त्र म्हणून आहे. आणि पोलिसांची ब्रुटॅलिटी हे नेहमी अशाच प्रकरणामध्ये ज्यांच्या हातामध्ये ऑलरेडी सत्ता एकवटलेली असते त्यांच्यासाठीच पोलीस हे शस्त्र म्हणूनच काम करत राहतात. इतिहास असंच सांगतो. तुम्ही मोबिलायझेशन केलं किंवा सुप्रीम कोर्ट, आता सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल करायला सांगितलेले अजून झालेत का? नाही झाले ना. त्याच्यासाठी पण मला वाटतं 2 आठवड्यांचा वगैरेच वेळ दिला होता. थेट इन्स्ट्रक्शन्स आहेत ना कोर्टाचे. अजून काय पाहिजे? हायकोर्टाचे थेट इन्स्ट्रक्शन्स आहेत. तुम्हाला हेच सांगतो की एका कुठल्या तरी सर्टन पॉइंटला यावेळी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या न्यायालयांना कळेल की बाबा हे आपल्याला पण हे करून टाकतात, आपले पण आदेश धुळकावून लावत आहेत. त्यावेळी मग त्यांना जाग येईल आणि आपण मग तोपर्यंत आपलं काय होईल हे सांगता येत नाही. मला तेच म्हणायचं की ते अर्थात ती सिच्युएशन यायला वेळ आहे किंवा आपण तिथपर्यंत जाऊ देणार नाही. आपण सगळे जागरूक आहोत किंवा आपण सगळे प्रयत्न करतोय. जर श्वेतानं एक पोस्ट टाकली, ती पोस्ट म्हणजे आता त्या दिवशी भाऊसाहेबांना सांगितलं, वैभवचा फोन आला, त्या 4-5 गोष्टी आम्ही सहज केलेल्या की बाबा काय होतंय का बघू म्हणून. बरोबर. त्या छोट्या प्रयत्नांना म्हणजे वैभवच्या आणि भाऊसाहेबांच्या प्रयत्नांना काही 4 लोक जमली, पटकन मग ते सुजाता आंबेडकरांच्या पर्यंत पोहोचलं, भाऊसाहेब रोहित पवारांच्या पर्यंत पोहोचलं. हे सगळं जर पोहोचवलं गेलं नसतं तर अनफॉर्च्युनेटली मला हे म्हणायला लागते की महाराष्ट्रातला किंवा मराठीतला पॅरलल मीडिया त्यांनी सुद्धा ह्या प्रकरणाकडे लक्ष दिलं नसतं. आणि हीच आपली प्रवृत्ती आहे. आपण थोडंसं वेगळं वागतोय म्हणून ती ऍव्हरेज नाही. ऍव्हरेज प्रवृत्ती हीच आहे की अन्यायाकडे दुर्लक्ष करायचं, होऊ द्यायचा अन्याय. जोपर्यंत माझ्या घरासमोर येत नाही तो माझ्या घरापर्यंत आला ना की मी पण बरोबर. म्हणूनच ही गोष्ट जास्त आपण चिंतेने बघितली पाहिजे की पोलीस या लेवलला जर वागत असतील तर आज हे जी लढाई श्वेता आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी लढतायत उद्या आपल्यापर्यंत येईल. त्यामुळं आता आपण सगळ्यांनी एकत्रित असणं आणि या सगळ्या गोष्टींचा निषेध करणं हे आवश्यक आहे. आपण आशा करूयात की या प्रकरणातनं एक एक्झाम्पल सेट होईल. इतका कडक संदेश जो आहे तो महाराष्ट्राची जनता लढाऊपणाने देईल आणि पोलिसांना अशी हिंमत करण्याची पुन्हा दुर्बुद्धी जी आहे ती होणार नाही. खूप खूप धन्यवाद तुम्ही ही चर्चा केल्याबद्दल. या संपूर्ण चर्चेबद्दल तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.